जोड़ोगे वोट लेके चले जाओगे। 5 साल तक जनता मरी है, देखने थोड़ी आते हो। कितनी सारी गंदगी है, पानी इतना गंदा आ रहा है, कचरा। मी खोटं नाही बोलत भाऊ, घाण किती आहे बघा आमच्या मागं. ही जेवण वगैरे कसं म्हणजे वाकारी येते आपल्याला. भाई हा तो कचरा आहे जिकडे लोक टाकतात आणि लोकांच्या घरात मच्छर होतात असं लोकांनी स्वतः सांगितलं आहे. आणि ही परिस्थिती विठ्ठलवाडी ही ह्या गल्लीत तिथून आपण बाहेर पडलो. आता हा बघा नाला आहे, हा नाला दिसतो तुम्हाला, हा नाला बघा अगदी बाजू. लोक कचरा टाकणार कुठे, लोकांचं मत पण ते बरोबर आहे. 2-4 दिवस घरात कचरा ठेवून शेवटी तो जो कचरा आहे घरातला तो या ठिकाणी टाकला जातो आणि दुर्गंधी वाढते, मच्छर येतात, रोगराई वाढते. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या समस्या ज्या आहेत ह्या परिसरातल्या आहेत. मोठा नाला आहे. आणि विठ्ठलवाडीमध्ये आल्यानंतर काही यंगस्टर्स जरी मला भेटले, कॉलेज स्टुडंट आहेत, मला वाटतं तुम्ही या कॉलेजला येता बरोबर. आता तुम्ही कुठून सगळे लांबून येता? लांबून येतो, बदलापूर अंबरनाथ त्या साईडून. मी कल्याणवरून येतो. ओके. आता तुम्ही येताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो या ठिकाणी कॉलेजला पोहोचण्यासाठी? ट्रॅफिक खूप असते, ट्रेन टायमावरती नसते, रस्त्याला खड्डे खूप असतात, खूप त्रास होतो. नंतरला कॉलेजमध्ये आल्यावरती सर बाहेर उभा करतात, ते करतात, पनिशमेंट देतात, त्यामुळे त्रास होतो खूप. ट्रॅफिक खूप असते पण रोड. पण इकडे किती फर्स्ट इयर सेकंड इयर कितीला आहे? 12th आहे. म्हणजे 10th नंतर या कॉलेजला तुम्ही का निवडलं? जवळ पडतं म्हणून की समस्या पाहिजे होते म्हणून? नाही जवळ पडतं याच्यामुळे. तेव्हा आम्हाला माहिती पण तेवढ्या समस्या होती येताना. आणि तेव्हा आम्ही घाईमध्ये याच्यामध्ये ऍडमिशन केलं. नंतरला आम्हाला माहिती पडलं की खूप प्रॉब्लेम आहेत पुढे जाऊन. एक गोष्ट तुमच्याकडनं सगळ्यांकडनं जी झाली पाहिजे या इलेक्शनमध्ये काय असेल? नवीन उमेदवार जे पहिलेचे आहेत ते नाही पाहिजे. आता नवीन उमेदवार. नवीन उमेदवार नवीन येतील तेव्हा ते काहीतरी नवीन नवं काम young करून पिढी, तरुण दाखवतील. पिढी पाहिजे ही आता. जुनेवाले काय करणार, मागचेच वादे आता देणार आणि ते पूर्ण तर होणार नाही आम्हाला माहिती आहे. म्हणजे जे नवे येतील ते करून दाखवण्याची आम्हाला अपेक्षा तरी आहे. अपेक्षा आहे. आणि ते म्हणजे तुम्हाला पक्षापेक्षा चिन्हविषयी काय घेणार? नेताजी काय करत तुम्हाला इलेक्शन करतं जे खरं मनापासून असतील, मनापासून करायला मनापासून करतील ते म्हणजे ते विश्वास पाहिजे लोकांचा आम्हाला. तोडणार हा, नाही. विश्वास नाही तोडला पाहिजे लोकांचा. चलो, चांगले विचार आहेत. आणि नक्की भविष्यात एक चांगला नगरसेवक मला वाटतं या विभागात मिळेल अशी आशा करतो. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. चर्चा चल रही है आप लोगों की? अरे हम लोग की चर्चा चले, देखो कितनी सारी गंदगी है, पानी इतना गंदा आ रहा है, कचरा है सब पानी में. सुनने पे भी बोलने पे भी कोई नहीं सुनता है. नहीं सुनते ना? नहीं, कोई नहीं सुनता है. गुस्सा आता है आप लोग गुस्सा आता है? बहुत गुस्सा आएगा भैया, इतनी गंदगी है, पानी खराब आ रहा है, बच्चे बीमार हो रहे हैं. हम साफ सफाई करें, सब आगे गंदगी करें तो ऐसा थोड़ी होता है. कुछ लाइट बिल ज्यादा आ रहा है, हर एक तो प्रॉब्लम ही है, क्या करे. हाँ, आप कुछ बोल रहे पीने खाने वाले सब बच्चे लोग बैठे रहते हैं इधर. एक भी पोल की लाइट नहीं है बीच में कि एक भी लाइट रहे. एक बार बल्ब बिगड़ जाएगा तो 15 दिन दौड़ते रहो तो जाके चालू करेंगे वो लोग. हाँ, स्कूल के बच्चे लोग ने साफ सफाई करते हर 15-15 दिन पे, पर इधर कोई झाड़ू मारने वाला नहीं, कोई कचरा डालने वाला, फेंकने वाला नहीं, कुछ कोई सब प्रॉब्लम ही प्रॉब्लम है इधर. हम लोग को हमारे आदमी सुविधा- कमा के चला रहे हैं, आते हो हाथ जोड़ोगे वोट लेके चले जाओगे. 5 साल तक जनता मरी है, देखने थोड़ी आते हो कि एहसान कर रहे हो हम पे. 2 जन को लड़की बहन का दे रहे हो, 10 जन को नहीं दे रहे हो. मतलब क्या है? जब अरे काम बाबा, लगा, लाडली बहन का चाहिए ही नहीं. जब काम लगा तो हाथ जोड़ लिए, अपना काम निकल गया तो जनता भाड़ में जाए, मतलब ही नहीं है जनता से. काढून घ्या गटरचा, तुम्हाला समजत. मी खोटं नाही बोलत भाऊ, घाण किती आहे बघा आमच्या मागं. भेटतो. तुम्ही बोलाल ना, बोला, या ना तुम्ही पण. हा बघा इथे ही जी परिस्थिती आहे. आम्ही असे आले लावता, अरे रे रे रे. खिडक्या खुल्या ना, वाचतो घरात. बघा आम्ही इथं राहतो भाड्यानं, ते लोक भाडोत्री सगळे. बघा बघा तुम्हाला जाऊतो. बघा कुठं पाणी जाईल, चंबूरचं कुठं इथं आहे, मग कुठं हे रस्त्यावर पाणी येतं बाळा, माहिती आहेस का? इतका त्रास होतो आम्हाला, मच्छर इतके चावरले ना. हा, त्याच्यामध्ये मलेरिया होईल, डेंग्यू होऊ शकतो. ही गटर बघा, संडास सगळं मोकळे इथं. हा, कळलं. मग पाणी हे सगळं बिकट अवस्था आहे यार इथल्या लोकांची. इतका मत त्रास आहे आम्हाला ना. म्हणून तर लोक नाराज आहेत तुमच्यावरती. मला वाटतं आपण नगरसेवक किंवा जरी नसाल तरी आपली जबाबदारी आहे या ठिकाणी थोडंसं. द्यायला तयार आहे ना लोक. बघा हे काय म्हणताय तुम्ही? हे करून द्या, आम्ही मत द्यायला तयार आहे ना. कचरा फेंक के कैसा लगता है? कचरा फेंक देते हो आप तो कैसा लगता है? अच्छा रहता है. अच्छा लगा. कितने दिन का कचरा हो जाता है यहाँ पे? ये क्योंकि मैंने सुना है यहाँ पे गाड़ी आती नहीं है. नहीं आता है, नहीं आता ना जल्दी. जल्दी नहीं आता है. अब आया, आपने फेंका, कैसा लगा? अच्छा लगा. अच्छा लगा. खुशी हुई? हाँ हाँ खुशी हुई. हाँ. तो स्माइल करके बोलो.
हाँ खुशी हुई। बघा खुशी झाली आहे, कचरा फेकून खुशी होते लोकांना. 4-5 दिवसातून गाडी येते असं यांचं मत आहे, माझ्या इथल्या लोकांचं. मला खरी परिस्थिती तुम्हाला दाखवायचा माझा प्रयत्न आहे. कचरा कितने दिन के बाद आता है यहाँ पे गाड़ी? डेली आता, दोनों टाइम डेली आता है. तो ये टाइमिंग होता है क्या? हाँ, चलो अच्छा है, क्योंकि हमको कुछ लोगों ने कहा कि कचरे की गाड़ी नहीं आती, वहाँ तक नहीं पहुँचती. नहीं आती है, रोज आती है, रोज सुबह आती भी है। आती है, शाम को वो मुझे लगता है लोग टाइम पे नहीं डालते होंगे शायद. टाइम पे नहीं डालते हैं. क्यों नहीं डालते हैं? उन लोग को गीला कचरा सूखा कचरा अलग रखने में बहुत तकलीफ होता है, इसके लिए नहीं डालते. हम अलग रखते हैं, सुबह भी डालती हूँ, शाम को भी डालती हूँ. चलो, मतलब आप नियम का पालन कर रहे हो. हाँ, मैं अलग अलग लाई थी कचड़े अभी. अच्छा लगा आपको कचरा डालना? हाँ, गाड़ी आती है रोज, अच्छा लगता है. घर में क्या कचरा बात है, रहता है, क्या बाहर से बात आता है. वो तो सही है. हमारा घर हम नहीं अच्छा रखेंगे तो कोण? नहीं, गाड़ी बराबर आता है, रोज आता है. बघा, काही लोकांचं मत आहे इकडे गाडी येते, काही लोकांचं मत आहे गाडी येत नाही. खरी परिस्थिती इथल्या स्थानिक लोकांनाच माहिती आहे. मी टेलिकास्ट करण्याचा हा प्रयत्न माझा आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथं पाण्याची समस्या आहे, बरं पाण्याची समस्या झाली, परत तुमच्या रस्त्याची समस्या, लहान मुलांना खेळायला मैदान नाही, आरोग्याची समस्या आहे, भरपूर समस्या आहे. हो, टपरीवरती येतात कसल्या गोष्टींची चर्चा होते? टपरीवर सगळ्या ही जागा अशी आहे ना, इकडं पूर्ण तुमच्या देशभरातली चर्चा इथंच होतात. तुमच्या राजकारणापासून सगळं समाजकारण, राजकारण, आरोग्य, विरोध सगळं ह्या ठिकाणी चर्चा होती. ये जो होता है ना, जब इलेक्शन आते तो हम लोग हमेशा सुनते हैं, हम लोग हमेशा हमारे कानों पे एक चीज़ आती है कि पैसा बांटा जा रहा है, पैसा बांटा जा रहा है. कभी मिला है जिंदगी में पैसा? कभी नहीं मिला है. ये तो जो गलत लोग हैं वही गलत अफवाह फैलाते हैं. कभी नहीं मिला है. नहीं मिला. नहीं, मिलेगा भी तो नहीं लेंगे. नहीं मिलेगा, नहीं लेंगे. जब वो पैसा ले रहे तो काम का इच्छा क्यों रखते हैं फिर? सही है, ये बात तो सही है. अगर कोई पैसा ले लेता मतदान के दिन और वो बोलता है कि मेरे को विकास चाहिए, ऐसा होएगा? नहीं ना. तो क्या ऐसे लोगों को इस बस्ती में या मोहल्ले में रहने का कोई अधिकार है? नहीं. क्योंकि छोटे मोटे हम सुन के हमको नहीं पता कौन लेता है कौन नहीं लेता, बट आपको ये लगता है ये गलत है? गलत है. तो ऐसे लोगों को बैन करना चाहिए, करना चाहिए. जैसे नोटबंदी हुई थी. कोणाला भेटायचं, नगरसेवकाला भेटलो, स्थानिक सगळे जाऊन काही करू शकत नाहीत. नगरसेवक जास्त लक्ष दिलं पाहिजे पण देत नाही. नगरसेवक पण याला जबाबदार कोण आहे? तुम्हीच निवडून दिला ना. आम्हीच दिले, पण काय करणार आता? त्यांनी केला पाहिजे विचार आमच्यासाठी, पण ते विचार करत नाहीत. मग आता काय वाटतं तुम्हाला, कोण करून दिलं हे? आता कोण महानगरपालिका नगरसेवक कोण आता करतील काय समजत नाही आम्हाला. मागल्या महिन्यामध्ये म्हटले होते करतो आम्ही काम, आणि म्हणले आचारसंहिता लागल्यानंतर करू. आता आचारसंहिता किती दिवस? मागच्या महिन्यात 15-20 एक महिना झाला. आता डिक्लेअर कुठे झालं इलेक्शन डिक्लेअर झालं होतं. आचारसंहिता कुठून आली? त्यांची आचारसंहिता चालू झाली होती, त्यांनीच सांगितलं ते आम्ही तुम्हाला सांगतोय. आता काय माहिती कोण आहेत काय, मला माहिती नाही, त्यांचं नाव मी काही घेत नाही. पण ही परिस्थिती खूप भयान परिस्थिती आहे. ही जेवण वगैरे कसं म्हणजे वाकारी येते आपल्याला. म्हणजे किती बोललो, किती प्रार्थना केलो, हात जोडलो, सगळे केलो. करू ना ताई, करू ना. अरे कोरोना बोलून करोना येऊन गेला नाही का? हा, बरोबर आहे. पण हे काय आले नाही, एक नाही केलं. हे मला वाटतं करोनामध्ये आले पण नसेल. करोनामध्ये आले म्हणा. इकडे येऊन बघा. हे बनवायला सांगितलं बाबाला की बाबा सगळे हे बनवून दे, रिपेरिंग करून दे, सगळे गटर भरेल हे बनाएगा ना. मौसी बनाएगा, टेंशन नहीं लो. कौन बनाएगा? गब्बर सिंह बनाएगा. हाँ, गब्बर सिंह बनाएगा, टेंशन नहीं लो. बनाएगा. यही देखो बगो पानी. ये क्या हो गया है ना, सब तो अच्छा दिख रहा है मुझे यहाँ पे, सब अच्छा. सगळे ते उंदिराने उकरून ठेवले. गट मोहरीचं पाणी जात नाही, संडासाचं पाणी जात नाही, आमच्या जातच नाही. कधी साफ करायला लावतोच नाही, कधी नाही लावत. दादा रे लाव रे, बघ रे गटर असं. भेजेगा ना मौसी, भेजता है, टेंशन नहीं लो, भेजेगा. करायगा आपके घर पे जाओ. तरी हे गोष्ट आहे आणि मी प्रश्न करतोय या गोष्टी पोहोचवण्याचा. सो जास्तीत जास्त लोकांना सांगा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. नाले तुंबलेले आहेत, नाल्यांमुळे साफसफाई मोठं तिकडे त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. त्यामुळे मच्छरांचा खूप मोठा या ठिकाणी एक झुंड आहे, तो रोज संध्याकाळी 6च्या नंतर दिसतो. या नॉर्मल समस्यांकडे, वॉटर मीटर गटर या समस्यांकडे तुम्ही एक इच्छुक उमेदवार म्हणून आता कदाचित या इलेक्शनमध्ये तुम्ही उभे राहणार आहात, तर याकडे तुम्ही कसं बघता? जसं आता आपल्या प्रभागामध्ये गटरांची पण खूप मोठी समस्या आहे. त्या गटरांमुळे गटर जो तुंबलेले आहेत त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात मच्छर येतात,
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आहे ना बरेचसे लोकांना आजार पण होतात. डेंग्यू मलेरियासारखे साथीचे रोग आहेत ते पसरत चाललेले आहेत. तर ह्याच्यावरती पण आहे ना एक ठोस उपाययोजना झाली पाहिजे, जेणेकरून आहे ना गटार जे आहेत आपले ते पूर्णपणे जर चांगल्या प्रकारे जर साफ झाले तर त्याच्यामध्ये आहे ना कुठे ना कुठे आहे ना पाणी तुंबणार नाही आणि घाण पण आहे ना राहणार नाही. जे आणि रोगराईला जरा विराम रोगराईला जरा नाही पूर्णपणे आपण विराम लावू शकतो. जे जर बघा माणसाची जर इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही ही गोष्ट आहे. आपण त्याच्यावरती जर फोकस केला, जर काम केलं त्याच्यावरती तर ते नक्की होऊ शकतं. तिसरी गोष्ट आपल्या इथं प्रभागामध्ये आहे ना एक ज्येष्ठ नागरिकांची देखील आहे. ज्येष्ठ नागरिकांना आज बसण्यासाठी एखादं चांगलं म्हणजे एक ठिकाण असतं, जसे उद्यान येते. पण उद्यानामध्ये पण कसं एक ज्येष्ठ नागरिक आज त्यांना करमणूक पण पाहिजे असते. फक्त एक लहान मुलांपासून आणि ज्येष्ठ हे दोन्ही आहेत ना खूप म्हणजे पिलर असतात. बरोबर. जर आपण बाहेर गेलो तर आज वार्डाचे म्हणजे ना त्यांच्यामध्ये जीव असतो. लहान मुलं जिथे खेळताना दिसतील तिथं वाटतं की हा परिसर खरंच खूप चांगला आहे, सुशोभित आहे. आणि ज्येष्ठ पण जेव्हा तिथं फिरतात त्यांचे आशीर्वाद लाभतात तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एक मन प्रसन्न असतं की बाबा नाही आमच्याबरोबर आमचे घरचे पण सर्व सुखरूप आहेत, चांगले निरोगी आहेत. तर ही गोष्ट पण कुठे ना कुठे ना आपल्याला त्याच्यावरती पण लक्ष द्यावं लागेल. विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय काय योजना आणायच्यात त्या गोष्टीवरती पण भर टाकला जाईल. असे बरेचसे म्हणजे कामं आहेत, जेवढे कामं करू आपण तेवढे कमीच असतात. पण जे मूलभूत सुविधा आहेत जेणेकरून आहे ना आज मी हक्काने सांगू शकतो की माझा विठ्ठलवाडी, कैलासनगर, खडेगोलवली, आशेले, चिंचपाडा हा प्रभाग माझा आहे हे सर्व गर्वाने सांगतील. तसं काम झालं तर चांगलं वाटेल. क्या बात आहे. खूपच ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या त्या एक नागरिक म्हणून म्हणजे एक उमेदवार म्हणून इच्छा व्यक्त केलेली आहे. पुढचा रिझल्ट काय निकाल लागेल त्याचं खूप लॉंग गोष्ट आहे, पण ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे. मला वाटतं की बघा आपण या ठिकाणी फिरलो, विठ्ठलवाडीमध्ये अनेक लोकांच्या समस्या जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला. काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या एरियामध्ये सुद्धा जर अशा गोष्टी असतील तर कमेंट नक्की करून सांगा, कारण आम्ही त्या एरियातही पोहोचण्याचा प्रयत्न करू. पाहत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.